नमस्कार, मी सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज या न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी आज आहे पनवेल तालुक्यातील पाटणोली या ठिकाणी आणि आपल्या समोर मी दाखवतो हा व्हिडिओ. बघू शकता ही नदी नेहमी भरलेली असते, पण आता काही दिवसापूर्वी शांत आहे नदी. इथे काही पर्यटक आलेले आहोत, नक्कीच आपण त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करू. हे मला वाटतं पनवेल तालुक्यातील नानोशी एक गाव आहे आणि तिथे ही नदी आहे. बघू शकता शांत असं वातावरणामध्ये एक ठिकाण आहे. तर नक्कीच आम्ही न्यूजच्या माध्यमातून आवाहन करतो की पनवेलमधील जे पर्यटन स्थळ आहेत किंवा रायगड महाराष्ट्रातील तिथे पर्यटकांनी जाताना नक्कीच आपली काळजी घ्यावी. कारण अलीकडे पांडवगडा असो, गाडेश्वराची काही घटना घडलेली आहेत, ही मुले वाहून गेलेले आहेत. नक्कीच सर्वांनी प्रशासनाचा पोलिसांनी दिलेल्या सूचनांचं पालन करावं. नक्कीच आपण नदी, डॅम, धबधबे या ठिकाणी जाता वेळी आवश्यक ती काळजी घ्यावी. नक्कीच आत्ताच काही 15-20 दिवस झाले पाऊस पडून, त्यामुळे सर्व वातावरण शांत आहे. नदी बिदी थोड्या कमी प्रमाणात वाहत आहेत. तरी पर्यटकांनी आपण ज्या ठिकाणी जातात तिथे नक्कीच काळजी घ्या, आपल्या परिवाराची काळजी घ्या. एकदम नदीच्या जवळून दाखवतो. इथे काही 8-10 दिवसापूर्वीचा पाऊस आहे, नदीवरती अक्षरशः इथे म्हणजे उभ्या राहायला जागा नव्हती, पण आता बघू शकता. मी नक्कीच गेल्या वर्षी 15 ते 20 व्हिडिओ टाकल्या होत्या पर्यटन ठिकाणाच्या, जिथे लोक जातात आणि सर्वांना आव्हान केलं होतं पर्यटकांना की कुठेही जा पण नक्की काळजी घ्या. त्यातील हे पनवेलमधील एक पाटणोली विभागातील नानोशी गावातील हे ठिकाण आहे. सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज.